माझा बोट मोडशी डोका आपटशील नारळार. असो असो क्या बात आहे. हो एका पहिल्या फटक्यात विषय करतो. आता हो पहिलंच फटको आणि गेम ओव्हर. काय मेला काय काय गावला खय होतो निष्ठाकाचा होतो आणि येऊ नारळ निष्ठाकाचा होतो. हे नारळ आणि ह्यो तो प्रफुल्लचा नारळ लढवत होतो तो निष्ठेकाचा नारळ होतो. घालतस अरे घालतलस की नाही तुझा घालतलस ना कोण घालता. 4 नारळ फोडला ना आतापर्यंत. हे माया जाण तर आमचं मैगो नारळ घेऊन येलो आणि मागे आमचे पारस अजून 1 किलो काय म्हणते का आताच इले रे जस्ट हे थांबता मागा फोटेज घेऊचा फक्त डोक्याला घालू नका माझ्या डोकरा घालशील तोडून. हे शिरेर मारतास शिरो लय मोठा प्रश्न असता. शिर बघून मारतो फुटलो काय आणलं या निस्ताक अगोदरच म्हणत होतो अशा प्रकारे लाडू हारलो आणि आमचं मयो जिंकलो. मयाचा नारळ हे शेळी आणलंस काही ना शेळी आणलंस आता सगळ्यांकडे नारळ दिसतात आज. नारळ माका किती फोडला तुझे. अरे यार नमस्कार फोड पहिल्या फटक्यात प्रफुल आणि स्टाईल बरोबर स्टाईल खतरनाक चल 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 इधर आता तर पाणी घराकडे नारळ बारीक काय आणले नाही. मार तू मार जोर आहे रे जोर. आईदा शेळ्या आणल्या ही शेळी आमची ती लढवणार आज घालणार आज. हे बघा हे असे सगळे नारळ घालू घेत. ए रानू घालता काय आता निघतोच गेलो फुटलो आता तर बाईक पासून मोठ्या मोठ्या गाड्यांपर्यंत सगळ्यांकडे नारळ असतात. आणि आता पुन्हा प्रफुल अशा प्रकारे ऍक्शन मोड मध्ये या काहीतरी अलिबागचा प्रकरण ह्याच्याकडे आहे. अलिबागचं प्रकरण आहे 100%. बारीक आणलं गावात म्हणजे कुठेतरी होतो नको ते भागायचो. हे वाटतं खायला आणलाच काय नाही निश्चक नको. हे घाल 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 चल घाल बघूया बघ का पिल्लू काढला बारका. मी मारतोय फुटलो तर फुटलो. गेलो नारळ गेलो गेलो माझं उधर गेलो पहिला फटका जिंकलो. आता काय वरती ना नाही यानं मालवणात जाणारच मालवणात वरती. अच्छा चला जावा. अच्छा बस
इकडे महिलांची सुद्धा नारळ लढूची स्पर्धा असतात. तर मित्रांनो, ही असं आपल्या मालवणमधली नारळी पौर्णिमा. प्रत्येकाच्या हातात नारळ असतात. लहानापासून मोठ्या माणसापर्यंत सगळे नारळ लढवतात आणि तो जल्लोष इकडे वर्षानुवर्षे चालूच असतात. प्रफुल्लने घातला आणि तो बरोबर घातला. दुसरं नारळ घालतो. किती वालो? 30 वालो नारळ आहे आणि सगळ्यांका वाटतं अलिबागचा नारळ. किती खाल्ला नेने? किती खाल्ला ना पहिलो? तळ कोकणात नारळ लढवणे ही परंपरा खूप वर्षानुवर्ष चालत दिलेली असा, परंतु आता ह्या गेल्या 10 वर्षात त्याचा स्पर्धेचं रूप इला. त्याच्यामुळे इकडे त्याची भरपूर क्रेज आहे आणि ही क्रेज अगोदरपासूनच होती. इकडचे तळ कोकणातले जेवढे रस्ते असतात ते नारळी पौर्णिमेच्या दरम्यान प्रत्येक तरुणी हो नारळ घेऊन असतात आणि ती नारळ लढवण्याची स्पर्धा इकडे ह्या नारळी पौर्णिमेच्या अगोदर सुरूच असतात. इकडे नारळ लढवणे जातात. काहीशी मजा असता मालवणमध्ये नारळी पौर्णिमे. तर मित्रांनो, ही होती मालवणमधली नारळी पौर्णिमा आणि नारळ लढूची स्पर्धा आणि ही परंपरा आहे इकडची. तर आता आम्ही आचऱ्यात जाणार आहोत आणि आचऱ्यात बघणार आहोत राशीचे नारळ मिळतात काय. कारण आम्ही जे नारळ आणला होता ते जास्त वेळ टिकले नाही, लगेच फुटले. कारण आचऱ्यात तर आता भरपूर अंधार होत आणि जमल्यात जर पुढे जाऊन आमका जर नारळ मिळाले तर आम्ही पुढे पिरावाडीत जाऊ, नाहीतर ही व्हिडिओ मी इकडेच संपवेन. तर व्हिडिओ कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडली तर लाईक करा आणि चॅनल माझा आतापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर आठवणीत सबस्क्राईब करा. धन्यवाद.